पुण्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोह येथे जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून तब्बल 50 ते 60 जणांच्या जमावाने एकमेकांवर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोनही बाजूंच्या एकूण 52 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या हाणामारीत गवारीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून दोनही बाजूंचा अनेक लोक जखमी झाले आहेत। शिरूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। जमिनीचा वाद आणि कौटुंबिक कलहातून पुण्याच्या शिरूर तालुक्यात रणकंदन पाहायला मिळालं आहे। शिरूरमधील चांडोह येथे वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून 2 गट आमने सामने आले। ट्रॅक्टर, पिकअप आणि कारमधून आलेल्या एका गटाने थेट उभ्या गवारीच्या पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचं मोठं नुकसान केलं। याचा जाब विचारला असता दोनही बाजूने लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली। या तुंबळ हाणामारीत महिलांसह दोनही बाजूचे अनेक जण जखमी झाले आहेत। दोनही बाजूच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून दोनही गटांमधील तब्बल 52 जणांवर हाणामारी, दंगल आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस हवालदार बनकर आणि सहाय्यक फौजदार चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। काय कळलं वयांचं कौन है अंदर? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.